श्री स्वामी समर्थ सर्वांना. मी हर्षदाच ब्लॉग अँड रेसिपी या चॅनलवरती तुमचं स्वागत करते. कसे आहात सगळे? मजेत ना? तर इथं माझी देवपूजा झाली. सकाळची 7 वाजले होते. सकाळी देवपूजा उरकून घेतली. कणिक मळायला घेतली. कणिक मळता चहा चाललाय माझा. तर आदव्याचा डबा द्यायचा म्हटलं की लवकर तयारी करावी लागते. सासूबाई गेल्यात माझ्या गावाला, त्यामुळं पटापटा उरकायचं होतं सगळं. इथं मी शेंगसोला केलाय. जास्त तिखट पण नाही केलं, मिडियम केलं. तिखट मीठ टाकले, हळद, लसणाची फोडणी. तर आद्यात बघा काय म्हणते. काय झालंय आज? कुणामुळं? का झालाच उशीर शेवटी. कुठं निघाली? कुठल्या गावाला? समर्थ मामाकड. टाटा. टाटा कर. कोणी नसलं ना लक्ष द्यायला की घरात बसूनच तिला खेळावं लागतं. तर आता मी करणार आहे चाकवताची भाजी. त्याच्यामध्ये टोमॅटो, मसूरची डाळ थोडीशी घातली, तुरीची डाळ थोडीशी घातली आणि शेंगदाणे घातलेत. इथं चपात्या करत करत इथं भाजी हलवायची चालली. पातेलं तर शिजत घातली, कुकरला नाही घातली कारण चाकवताच्या भाजीला नाही वेळ लागत जास्त शिजायला. इकडं फोडणीसाठी मी मिरच्या घेतल्यात 4-5, तिखट नव्हत्या. लसूण घेतलाय, जिरे घेतलेत, छान बारीक करून घ्यायचं. एका गंजात मी छोटा गंज आहे माझ्याकडं, त्याच्यात मी भाजी काढून घेतली. शेंगदाण्याचा कूट, बेसन पीठ आणि थोडीशी हिरवी मिरचीचा ठेचा त्यातच टाकलाय मी आणि मीठ टाकून घ्यायचं. इथं फोडणीत पण थोडा हिरवी मिरचीचा ठेचा टाकायचा. मस्त असं रवीने गरगटून घ्यायची भाजी. एकदम भाजी अशी बारीक तुम्हाला पाहिजे असली ना तर छोट्याशा म्हणजे तुमचा जेवढा तांबा आहे ना त्या तांब्यात काढायची आणि चांगली रवीने हटवून घ्यायची भाजी. एकदम बारीक होते. इथं माझी झाली तयार भाजी. प्रिशाला पण थोडीशी काढली मिठाची भाजी. आणि इथं झाला आहे माझा किचन क्लीन सगळा. इथं आता लाडू करायला घेणार आहे मी शेंगदाण्याचे. शेंगदाणे पावशेर घेतलेत, त्याचे चांगली साल काढून घेतली. काजू बदाम घ्यायचे, तीळ घ्यायचेत आणि गुळ घेतला आहे मी, सेंद्रिय गुळ घेतला आहे. छान होते ते लाडू, तुम्ही पण एकदा करून बघा. तीळ वगैरे भाजूनच घ्यायचे सगळे. देशी तीळ आहेत माझ्याकडं. छान होतात लाडू, नक्की करून बघा. तुमच्या आवडीनुसार तुम्ही गोड करू शकतात आणि छान होतात लाडू हे. काजू बदामाची असं कूट करून घेतलं आहे, थोडासा जाडसर. तिळाचा पण कूट करून घेतलं आहे. आता शेंगदाणे बघूयात. तर शेंगदाणे बारीक करताना काय करायचं, थोडा तिळाचा कूट, काजू बदामाचा कूट आणि गूळ हे घ्यायचं. आणि परत हे शेंगदाणे बारीक करताना परत गूळ, काजू बदाम आणि तीळ असं प्रमाण घ्यायचं. जेणेकरून काय होतं, सगळे जिन्नस एकत्र होतात. इथं बघा माझं दोन्ही पण घाणे झालेत. 2 घाणे असे एकदम कमी जास्त करत करायचं, नाही तर एकदमच बारीक करायला असेल आणि त्याचं असं चिकलागत होईल, नीट लाडू वळता येणार नाहीत. असे लाडू व्हायला पाहिजेत छान, असे म्हणजे फोडलं तरी सुट्ट व्हायला पाहिजे, असं प्रमाण ठेवायचं. मस्त असे लाडू होतात, खायला पण छान लागतात. थंडीमुळे मी तीळ टाकलेत त्यात, उपवासासाठी वेगळे करणारे. इथं बघा आद्यातला तिला लगेचच घेऊन गेली ती लाडू. आणि इथं माझे 14 लाडू झाले होते. तिनं 2 खाल्ले, आद्याच्या पप्पाने 1 खाल्ला. लगेचच संपतात लाडू आणि पाहिजे तेवढेच करून ठेवते, जास्त नाहीत करत लाडू. छान होते ते, एकदा तुम्ही नक्की ट्राय करा, मस्त होतात लाडू. बघा, रेसिपी आवडली तर करून बघा. आमच्या गावचा दत्त जयंती सोहळा छान असा पार पडला. मस्त असं मंदिर सजवलं होतं. तर व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तोपर्यंत बाय.